कुठे आहे? पहिल्या चेंडूवरती गडी बाद होतोय. या स्पर्धेसाठी इथे भेट देण्यासाठी प्रमोद काका मोरे यांचं इथे आगमन झाले. त्यांचं देखील इथे सहर्ष स्वागत. घरातला पैसा घरात. अक्षय मोरे आउट झालाय. बाहेर मारलाय चेंडू. पाहावं लागेल. 2 चेंडू 2 गडी बाद केलेत. अक्षय होतोय बाद. आता मात्र मोंग्या अर्थातच दीपक. चला स्पीडअप करा. स्पीडअप. अरे ते सगळं फेअरली दिसणार. ऍड करायची गरज नाहीये. मला बोल ना. बोल ना. ओके. अक्षय यादव खुशखबरी. हॅट्रिकच्या चौकारासाठी 5,555 रुपयाचं पारितोषिक रॉबर्ट यांच्या माध्यमातून लावलं जात आहे. अक्षय यादव यांच्यावरती रॉबर्ट यांच्याकडून 5,555 कॅश प्राइज लावलं जात आहे. हॅट्रिक ऑफ 4. 3 चौकार लगातार लगावले तर स्कोर झालाय 3 चेंडू 2 धावा 1 गडी बाद. रिव्ह्यू घेतला जातो वाईट साठी. चला रिव्ह्यू चेक केलाय. डिसिजन येतो इट इज अ वाईड बॉल. मित्रांनो चेंडू पडल्यानंतर ऑनलाईन चेंडू गेलाय. लाईनीवरून चेंडू पास झालाय दादा. त्यामुळे हा चेंडू वाईड असेल याची नोंद घ्यायची आहे. चला स्पीडअप करा मित्रांनो. स्पीडअप करायचंय. अक्षय सामना स्पीडअप करायचा आहे. रिव्ह्यू संपलेला आहे. वी आर टायटन्स. स्कोर झालेला आहे 3 चेंडू आणि 2 धावा. सुनील मॅच चालू करायची आहे. वाईट चेंडू असेल. नॉट आउट. पंचांचा इशारा. धाव संख्या झाली 3 म्हणजे 3 चेंडू आणि 3 धावा. सिंगल साठी एका धावेसाठी खेळलाय. धाव संख्या चालले 4 चेंडू 4 धावा.
वाईट चेंडू असेल. 5 धावा झाल्या आहेत. 4 चेंडू 5 धावा. वाईट चेंडू पुन्हा एकदा. 4 चेंडू 6 धावा. चार चेंडू 7 धावा. एक धाव येते. धावसंख्या जाते 8 वरती. 5 चेंडू 8 धावा. 5 चेंडू 8 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक. हॅलो, हा बोला. मोग्यासाठी एक चौकाराला 1111 रुपयाचं पारितोषिक. मोंग्यासाठी इथे मात्र एक धाव घेतली जाते. षटक संपतय. षटकाच्या नंतर धावसंख्या झाले 9. एक षटक 9 धावा. चला स्पीड अप करायचंय मित्रांनो. अक्षय, विनंती असेल. श्री गणेश एंटरप्राइजेस स्वतः संघ मालक अक्षय प्रमोद मोरे यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला हा संघ फायनल मध्ये पोहोचलाय. 1 साइड खेळलाय आतापर्यंत. रोहित गोलंदाजी मार्क वरती सज्ज. वाईट चेंडू असेल. धावसंख्या 10 वरती. एक षटक 10 धावा. त्या लाईटीच्या खांबाजवळ जे कोणी उभे आहेत मित्रांनो तिथून मागे व्हायचं आहे. लाईटीच्या खांबाजवळ. दादा तो लाईटीचा खांब अगदी पडायला आलाय. रन होती ते रन होती परंतु फलंदाज होईल बाद. पोलाड आला. पोलाड आलाय. क्रीज वरती आलाय. आता पहिल्यांदा त्याला बॅटिंग करायची संधी मिळते. मयूर उर्फ पोलाड नॉन स्ट्रायकर एंड वरती. परंतु आता पहिल्यांदा स्ट्राईक भेटले अक्षयला. जो अक्षय अगदी भन्नाट फॉर्मात आहे या CPL च्या संपूर्ण हंगामात. वाईट चेंडू असेल. एक चेंडू 11 धावा. सिंगल साठी ढकललेला चेंडू. 2 चेंडू 12 धावा. 2 चेंडू 12 धावा. डॉट चेंडू आहे. डेली प्लेड असेल. बॅटीला लागलाय.
बॅट पे लगा है बॉल, बॅट पे लगा है. डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव येते. डिक्लेअर दिले, अंपायर पंचांनी डिक्लेअर दिले. बॅटला चेंडू लागलेला आहे. एक धाव आली आहे. धाव संख्या झाली ती म्हणजे 13. नॉट आउट. 4 चेंडू 13 धावा. चार चेंडू 13 धावा. चार चेंडू 14. गडी होतोय बाद. अक्षयला परतावं लागेल. समीकरण बदलतंय. समीकरण असेल 5 चेंडू आणि 14 धावा. 5 चेंडू 14. के 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 बड़ा अजीब नाम है लेकिन वही नाम है के. शेवटचा चेंडू. मयूर पाटील अशा हरकती करू नका मित्रांनो. धावबाद होऊ शकता. हॅलो, चला स्ट्राईकला आलाय. किती झाले रे? 14 झालाय. 2 षटक 14 धावा. नो चेंडू असेल. 15 धावा झाल्यात. मयूर पाटील उर्फ पोलाड आउट आहे. आउट आहे. आउट आहे. आउट आहे. आउट आहे रे. इतना दिसतंय क्लिअर. बॅट उचलून ठेवली त्याने. आउट आहे रे क्लिअर. लागलाय. इथंच लागलाय बॉल. कार्तिक. डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव येते. धाव संख्या होते 16. 2 चेंडू 16 धावा. हॅलो हॅलो माईक. हॅलो हॅलो
थोडा आवाज द्या दादा. फलंदाज बाद होतोय. नशिबाची साथ नाही. फटका सुरेख होता. तीन चेंडू 16. सतरा धावा झाल्यात. डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव. 18 धावा झाल्यात. शेवटचा चेंडू. एकोणीस धावा झाल्यात. 20 धावा बनवायच्या आहेत. 20 धावा बनवायच्या आहेत. 20. अच्छा डाले 4 बॉल पे 9 रन दिया तू. दादा प्लीज मॅच सुरू करायची आहे. पंच बादल मॅच सुरू करा दादा. वाजलेत बघा किती. 3 वाजून गेलेत. घरी जायचंय. कामाला सुद्धा जायचंय. डीजे वाले उद्या झोपतील. युट्यूब वाले पण झोपतील. पण आपल्याला कामाला जायचंय. चला आपण मंचावरती एक विशेष सन्मान करूयात. मी निलेश दादाला विनंती करतो की प्रमोद काकांचा सत्कार इथे आपल्या या स्टेजवरती करण्यात येतोय. आता अक्षरशः वाजलेत रात्रीचे 3 तरी या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलेत. दादा थोडस पुढे. यस हॅलो डीजे थोडा आवाज द्या दादा. फायनलची मॅच आहे. सेकंड इनिंग आहे. घसा बसलाय. थोडासा आवाज द्या. मदत करा.
पहिला चेंडू वरती बोला होतोय. चेंज करून आणला त्याला सांग चेंज करून दे. दुसरा माईक दे. याद नहीं था कि सेल भी क्या था. माईक पाहिजे कोणाला. बंद झाला. अरे दुसरा माईक आहे ना देवो इसको बंद कर. बॅटरी लो असा सिग्नल दाखवतोय का बॅटरी लो झालं रे. हॅलो. 3 चेंडू 1 धावा. सॉरी 2 धावा आहे. 3 चेंडू 2 धावा. 4 बॉल 2 4 बॉल 2 4 बॉल 2 आता डिक्लेअर आले. आता डिक्लेअर आले 4 चेंडू 2 धावा. हे बघ मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर मध्ये इथं अक्षय आहे बघ. पॉइंट बघ 85 पॉइंट ऑलरेडी झालेत. रोहित आहे पण तो 68 ला आहे. ओके आता हे लिहून ठेवतो पेज वरती बघ. बॉलिंग जाम भारी केलं. सगळं पीसी मध्ये लोडेड आहे. आपल्याला काही मॅन्युअली काहीच करायची गरज नाही. इंटरफेअर फक्त फिल्डर सांगा तुम्ही. फिल्डर सांगितलं ना. फिल्डर बोललो त्याला मी. ए देखा हाँ उसने देखा उसको. गडी होतोय बाद. गणेश 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 कुठे आहे. गणेश कांबळे. कोणाला कुठे आहे तो. कुठे आहे रियाज भाई कॅमेराच्या समोर उभे आहेत. स्टंपिंगचं काहीच दिसणार नाही. ओके थँक्यू.
रोहित, अक्षय गोलंदाजी मार्क वरती, एक धाव आली आहे. चार धावा गेल्यात. पोलार्डच्या हातातून चौका सुटतोय. इथे समीकरण बदलतंय. किसको आउट किया तो 1111 रुपयाचं पारितोषिक. जर विकेट घेतला तर अक्षयसाठी रॉबर्ट यांच्या माध्यमातून लावला जाईल, परंतु इथे येते सिंगल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 9 वरती. विकेट घेतला तर 1111 रुपयाचं कॅश प्राइस रॉबर्ट यांच्याकडून अक्षयसाठी लावलं जात आहे. प्लीज स्पीडअप करायचं अक्षय. अक्षय विनंती आहे, फायनलची मॅच आहे. 3:30 वाजायला गेलेत ऑलमोस्ट. रिव्ह्यू केलाय कशासाठी? ओके, कट लागून चेंडू बाहेर गेलाय त्याच्यासाठी. काय आलं? डिसिजन काय आहे? डिसिजन दिलाय, डिक्लेअर आहे. तुम्हाला रिव्ह्यू घ्यायचा आहे. डिसिजन सांगू नको तू, तुला बघायला ठेवलाय फक्त डिसिजन. मित्रांनो 2 मिनिटं फायनलचा सामना आहे. आम्हाला माहिती आहे प्रेशर आहे, परंतु इथे टेक्निकल टीमची मदत घेतली जाते. मित्रांनो डिसिजन आमच्यापर्यंत येतोय. चेंडू पहिला टप्पा पडला, नंतर बॅटची कडा घेऊन चेंडू बाहेर गेलाय. फलंदाजाला परतावं लागेल. राहुल, डायरेक्ट बॉल बाहेर गेला ना? हा, मग फलंदाज बाद असेल, कारण की पहिला चेंडू खाली टप्पा पडला, नंतर बॅटची कडा घेऊन डायरेक्ट बाहेर गेलाय. टॅप नाही बोललो दादा, नीट ऐका मी काय बोललो. पहिला चेंडू बाउन्स झाला, त्यानंतर बॅटची कडा घेतली, नंतर बाहेर गेलाय. तुमचा प्लेयर इथे आहे रोहित, प्लेयर इथे आहे. डिसिजन दिला नाही, चेक करतोय. डिसिजन कोणी दिला नाही अजून. रोहित डिसिजन नाही दिलेला आहे. दादूस तुला दाखवतो इथे विचार, त्याला विचार. तुमचा प्लेयर आहे, त्याला विचार. रिव्ह्यू त्याला दाखवला गेलाय. रोहित, दुर्गादा, तू सांग काय झालं.
नाही नाही बॅटला लागून बॉल कसा गेला सांग. मी डिसिजन नाही दिला दादूस, मी बघतोय टॅप बॉल कुठे पडतोय. तुम्हाला जेव्हा तुमचा प्लेअर आहे आउट दिलाय मी, प्लेअर सांगतोय तुमचा स्वतःचा प्लेअर आहे इकडे टीमचा आहे ना, तो सांगतोय. त्याला मी सांगितलं ना दादा, तुला इथं बघायला ठेवलंय, डिसिजन द्यायला नाही ठेवलंय. बोललो की नाही, याला विचार. अरे तो बोलू दे, तो बोलू दे. आम्ही डिसिजन तो बोलणार तर देणार आहे का? मी त्याला बोललो, विचार. बोललो का नाही रे? 9 धावा झाल्या. 3 चेंडू 9 धावा. मित्रांनो, लहान मुलं जे थांबलेत, कोणाला जर भूक लागली असेल तर तुमच्यासाठी जेवणाची व्यवस्था मागे केलेली आहे. पाणी आणि जेवण आणलेलं आहे. 4 चेंडू. हा चेंडू बाहेर बाहेर गेलाय ना, डायरेक्ट थांब, पूर्ण बाहेर गेलाय. 9 धावा झालेल्या आहेत. डायरेक्ट त्या कट्टाड्याच्या वरती गेलाय. ए चला चला पंच, सामना चालू करा मित्रांनो. 3:30 वाजायला आलेत. ह्याच बॅट्समनचं नाव दुर्गा अनिल. अनिल गेलाय स्ट्राईक वरती. 4 चेंडू 9 धावा झाल्यात. अक्षयच्या नावावरती गडी बाद केला गेलाय. एक धाव येते. 5वा चेंडू समाप्त झालाय. धाव संख्या झाली ती म्हणजे 10. चला चला अक्षय, अक्षय स्पीडअप करायचंय. 5 चेंडू. नाही नाही तसं प्राइस नाही, एका विकेट साठी होतं. रॉबर्ट सर, रॉबर्ट सर कुठं आहे? 1000 रुपयाचं कॅश प्राइज लागू झालंय इथे. 5 चेंडू 10 धावा. 7 चेंडू 10 धावांची गरज. इथे मात्र क्षेत्ररक्षण सुरेख आहे. गडी होईल बाद. आता समीकरण असेल 6 चेंडू 10 धावा, 10 धावा, 6 चेंडू. चला बोललो मी. मित्रांनो, आपल्या या कार्यक्रमासाठी ज्यांनी लहान मुलं आतापर्यंत इथे थांबले, ज्यांनी मेहनत केल्या, सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था स्टेजच्या मागे केलेली आहे. लवकरात सर्वांसाठी आहे. तर प्लीज स्टेजच्या मागे जाऊन तुम्ही जेवणाची व्यवस्था आणि पाण्याची देखील व्यवस्था केलेली आहे, त्याचा आनंद घेऊ शकता. चला सुरुवात करूया. जेवण आणि पाण्याची स्पॉन्सरशिप प्रज्वल नडगेरे यांच्याकडून करण्यात आली आहे, त्यांचा देखील मनापासून आभार. चला 6 चेंडू 10 धावा, 10 धावा, 6 चेंडू आणि टायटल असेल ते CPL चिंचपाडा प्रीमियर लीग पहिल्या पर्वामध्ये कोण होणार विजेता? VR टायटन्स की श्री गणेश इंटरप्राइजेस? इथे मात्र पहिला चेंडू डॉट येतोय. स्वतः कर्णधार अक्षय प्रमोद मोरे, वडील इकडून खेळ पाहतायत. मुलग्याची गोलंदाजी कशी केली जाते. कबड्डी मध्ये तर
नाव आहे, परंतु क्रिकेटच्या गोलंदाजीमध्ये कसा खेळतोय. 5 चेंडू 10 धावा. प्रत्येक चेंडूवरती 2 धावा बनवाव्या लागतील, परंतु रोहित आहे तोपर्यंत VR टायटनचा संघ जिवंत असेल. इथे मात्र नो चेंडू आलाय आणि नो वरती 1 धाव येते. समीकरण बदलतंय. समीकरण 5 चेंडू आणि 8 धावा. चला चला स्पीडअप करायचंय पंच. नो चेंडू आहे. नो +1. तीनच चौक्या होणार. अरे 8 बॉल मध्ये कशा चौक्या लागणार. 8 धावांची गरज. 5 चेंडू 8 धावा. अक्षय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती सज्ज. किसपे पाहायला लागलाय पंच. चेंडू यस बॉल आहे. ओके चेंडू असेल वैद्य. विकेट किती गेले तर हा 6वा असेल ना. 6 गडी बाद झालेत. 6. अभिषेक चला चला घाई करायची आहे मित्रांनो. घाई करायची आहे. आता नाही कोण येणार वरती. रोहित आहे पण रोहितला 12 धावा बनवायच्या वर यायला. चला अक्षय. पंच थांबायचंय. पंचांचा निर्णय येईल. पंचांचा निर्णय येईल. तुम्ही वाट पहा. वाट पहा. 2 बॉल 12 धावा झालेल्या आहेत. हॅलो 3:30 ला नाव सर. मी ते मॅच मध्ये आहे. तो पिकअप बोललात ना तुम्ही. हॅलो हा हो सर. आधी तरी फोन करायचा. वाजले किती बघा सर. आता प्रॉब्लेम बघू शकता. किती झाला स्कोर. 3/4 16 झाले. 2 बॉल 16. बॉल घासू शकत नाही. फक्त घासू टाकू शकतो. टाकायला प्रॉब्लेम नाहीये. हो हे दादा यार कुठे जात तुरे पण बॉल टाकला. विचार किती पाहिजे. 3 बॉल 4 ना. 3 चेंडू 4 धावांची गरज. नो +1. इथे काय केलं जातंय. काय केलं जातंय मित्रांनो. आता समीकरण 3 चेंडू 2 धावा. VR टायटन्स जोपर्यंत हा सामना संपत नाही तोपर्यंत मैदानात कोणी जाणार नाही याची नोंद घ्यायची आहे. सामना संपलाय डिक्लेअर झाल्यावर जाऊन आतमध्ये नाचा. तिथे लोळलात तरी चालेल. तुम्हाला आम्ही अडवायला येणार नाही. जीतने के बाद फाइनल डिसीजन आने दो कि 2 रन है चौका है उसके बाद बिंदास जाओ. 3 चेंडू 2 धावा. अक्षय काय करेल. पंच गडी होतोय बाद. समीकरण आहे. वाईट चेंडू आलाय. 2 धावा हव्या होत्या. आता मात्र गडी बाद झालेत 7. शेवटचा गडी असेल याची नोंद घ्यायची आहे. अरे ते सांगतोय शेवटचा गडी बाकी आहे. 7 विकेट गेलेत.
सात गडी गेले, शेवटचा गडी आहे. एक गडी, एक धाव, एक 2 बॉल आहेत ना. यो काय करणार तुला मी सांगू इथं बसून. अशी बॅट लावणार मी, बॉल वरनं उडून येणार, एक तर चौका जाईल नाही तर बाहेर मारेल. वी आर टायटन्स. मित्रांनो, डिसिजन आल्यानंतर तुम्ही मैदानात बिंदास जावा, त्याच्याबद्दल वाद नाही, पण डिसिजन यायच्या आधी कोणी जायचं नाहीये. एक धाव हवे, शेवटचा गडी बाकी आहे. पंचांना विचारून जाऊ शकता. बॉल 3 कसे झाले रे? ओके, 3 चेंडू, एक धाव. मित्रांनो, काय झालं पाहिलं. सीपीएल यालाच बोलतात सीपीएल. रोहितकडे पहा, कॅमेरामॅन रोहितच्या चेहऱ्यावरती फोकस करा. सामना नक्कीच. दादा पळायची गरज नाही रे, हातात बॉल आडलाय तो. अरे रन होती. चले बाबूदा टाइम झाला, 3:30 झाले. चला अक्षय, गणेश आता तरी येशील का भावा, का घरी गेलास? गणेश फटका चांगला होता, पण प्लेअर पण होता.